रक्षाबंधन म्हणजे भाऊ बहिणीच्या पवित्र आणि अतूट नात्याचा सण। या सणाला प्रेमाच्या धाग्याने अधिक घट्ट करण्यासाठी कोपरगाव येथील कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या वतीने राखी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यशाळेत चिमुकल्यांनी त्यांच्या नाजूक हातांनी आणि त्यांच्या कल्पनेने अत्यंत आकर्षक आणि सुंदर राख्या तयार केल्या आहेत। सदर कार्यशाळेचे उद्घाटन केबीपी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजीराव लंके सर, केबीपी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री लवाटे सर यांच्या हस्ते झाले। यावेळी माध्यमिक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक कोल्हे सर व पवार सर यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी विद्यार्थ्यांनी रेशमाचे धागे, कागद, रंगीबेरंगी मणी, कुंदन आणि विविध सजावटीचे साहित्य वापरून आकर्षक अशा राख्या तयार केल्या आहेत। प्रत्येक राखीमध्ये त्यांचे कष्ट, प्रेम आणि कलात्मक दिसून आले आहे। सदर कार्यशाळा घेण्याचा मुख्य उद्देश केवळ राख्या बनवणे हा नव्हता, तर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे, त्यांची बौद्धिक क्षमता वाढवणे, भारतीय सणाविषयी आपुलकी, प्रेमभाव निर्माण करणे हा होता। चिमुकल्यांनी बनवलेल्या सुंदर राख्यांचे मुख्याध्यापक शिवाजीराव लंके सर, लवाटे सर, मुख्याध्यापिका सौ लक्ष्मी आहेरताई यांनी विशेष कौतुक केले आहे। सदर राखी कार्यशाळा केबीपी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजीराव लंके सर, मुख्याध्यापिका सौ लक्ष्मी आहेर यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आली होती। या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या शिक्षिका उर्मिला गुले, कावेरी वलटे, मंजुषा कुमावत, राजश्री बडे, प्राजक्ता राणे, मीना पावले, माया बनकर यांनी विशेष परिश्रम घेतले आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील सासाने, कोपरगाव।
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयामध्ये आज आपण सहशालेय उपक्रमामध्ये विविध कार्यक्रम आपण आयोजित करत असतो। आज या ठिकाणी रक्षाबंधनचं औचित्य साधून आपण राखी बनवणे ही कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। खरं म्हणजे विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी ही कार्यशाळेचा अत्यंत उपयोग होणार आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये अंगभूत कलागुण असतात आणि हे अंगभूत कलागुण त्यांना दाखवण्याची एक संधी विद्यालय उपलब्ध करून देत असतं। आणि त्याचप्रमाणे आपण विविध आकाशकंदील बनवणे असेल, मातीचे गणपती बनवणे असेल किंवा मातीची इतर कामं असतील तर अशा प्रकारचे आपण कार्यशाळा नेहमीच आयोजित करतो, यापुढेही करणार आहोत। आणि हे विद्यार्थ्यांनी कायमस्वरूपी त्यांना आपल्या जीवनामध्ये सुद्धा ही एक कला आहे आणि ती कला जोपासण्यासाठी या कार्यशाळेचा निश्चित उपयोग होईल असा मला विश्वास वाटतो। आणि या कार्यशाळेसाठी आमच्या माध्यमिक विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य लवाटे सर असतील किंवा आमच्या विद्यालयातील जे या कार्यशाळेसाठी ज्यांनी कष्ट घेतले त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि विद्यार्थ्यांचं कौतुक करतो आणि थांबतो। धन्यवाद। आपल्या कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये राखी बनवणे कार्यशाळा आज आयोजित केलेली आहे। सदर राखी बनवणे कार्यशाळेच्या निमित्ताने आपल्या कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आमचे मित्र सन्माननीय लंके सर यांनी या कार्यशाळेच्या उद्घाटनासाठी मला बोलवलंय। प्रथमतः मी आमच्या विद्यालयाच्या वतीनं आपणा सर्वांच्या वतीनं लंके सरांना धन्यवाद देतो। या कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले आमचे मित्र राजेंद्रजी पवार सर हेही उपस्थित आहेत। त्याचबरोबर या विद्यालयाच्या सर्व शिक्षिका भगिनी उपस्थित आहेत। आमच्या कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक सन्माननीय कोले सर या ठिकाणी उपस्थित आहेत। विद्यार्थी मित्रांनो, रक्षाबंधन भाऊ बहिणीच्या अतूट प्रेमाचा असा एक सण आहे की भावाने बहिणीची रक्षा करावी। ती राखी म्हणजेच त्या बहिणीला त्या राखीच्या किंवा त्या रक्षेच्या बंधनानं तिच्या सुरक्षिततेसाठी ती आपल्या भावाला आव्हान करत असते आणि वर्षभर किंबहुना आयुष्यभर तिचं संरक्षण करण्याची जबाबदारी भावाकडे असते। आणि म्हणून हा असा जो पवित्र सण आहे रक्षाबंधन किंवा राखी किंवा त्याला आपण नारळी पौर्णिमा पण म्हणतो, बरोबर की नाही? राखी पौर्णिमा, नारळी पौर्णिमा, तर ती जी राखी आहे त्याचं अट्रॅक्शन असतं मुलांमध्ये। आपली बहीण आपल्याला कोणत्या प्रकारची राखी बांधणार, किती छान। लहानपणी आम्हाला सुद्धा असंच अट्रॅक्शन असायचं की जेवढी मोठी राखी असेल, जेवढा हातभर राख्या बांधलेल्या असल्यामुळे खूप आनंद, असा हात असा धरूनच चालायचं, सगळ्यांना दाखवायला बघा किती आनंद। परंतु खऱ्या अर्थानं ती जी भगिनी आहे, जी रक्षा बांधणारी भगिनी आहे, तिची रक्षा करण्याची जबाबदारी खऱ्या अर्थानं आपल्यावर असते। आणि मला वाटतं या ठिकाणी खूप छान असं नियोजन आदरणीय लंके सरांनी आणि त्यांच्या सर्व शिक्षिका भगिनींनी या ठिकाणी केलेलं आहे। या कार्यशाळेसाठी मी माझे शाळेचे उपमुख्याध्यापक कोले सर, राजेंद्रजी पवार सर सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। छान छान अशा राख्या या ठिकाणी बनवायच्या आहेत आणि विशेषतः या कार्यशाळेच्या ज्या घेणार आहेत बडे मॅडम त्यांनाही शुभेच्छा देतो। कोपरगाव येथील कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयात आज राखी बनविणे कार्यशाळा आयोजित केली आहे। प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नेहमीच असे नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित केले जातात। विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी विद्यालय नेहमी प्रयत्न करते। या उपक्रमाचे आयोजन करणारे सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांना मी धन्यवाद देते, तसेच सहभागी सर्व बालगोपाळांचे अभिनंदन करते।